नमस्कार, मी स्वामी षडाक्षे. आज आपण सुरुवात करणार आहोत प्रिपरेशन मेथड्सला, ज्याची सुरुवात आपण काल केलेली आहे. त्याच्यामधला पुढचा भाग आज आपण घेऊया. प्रिपरेशन मेथड घेत असताना आपण अल्कोहोल पासून अल्किल हलाइड तयार करत आहोत. म्हणजे अल्किल हलाइड आपल्याला मिळवायचा आहे. कोणापासून मिळवायचं आहे? तर आपल्याला मिळवायचं आहे अल्किल हलाइड अल्कोहोल पासून. आता रिएक्शन तुम्हाला माहिती आहे, काल घेतलेली अभिक्रिया आपली ROH प्लस HX आणि मग या ठिकाणी RX प्लस H2. हा कोण आहे? अल्कोहोल. हा कोण आहे? अल्किल हलाइड. आता ही रिएक्शन आपली कालची रिएक्शन. अल्कोहोल पासून आपण अल्किल हलाइड तयार करत आहोत. त्याच्यासाठी आपण इथे HX वापरला आपण. म्हणजे तुमच्या अल्कोहोल मधला OH ग्रुप आपण रिप्लेस केला. कशानं रिप्लेस केला? X न. मग HX घेतला आपण, बरं का. मग ह्याच्यामधला हा OH ग्रुप काय होईल? रिप्लेस होईल. कशानं? हॅलोजन ॲटमनं. आणि अशा प्रकारे अल्कोहोलचं रूपांतर अल्किल हलाइड मध्ये होतं. तुम्हा सर्वांना माहित आहे की अल्कोहोल पासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करता येतं. अल्कोहोल मधला OH ग्रुप आपल्याला रिप्लेस करता येतो. त्याच्यासाठी तिघांची आपण मदत घेतो. 3 महत्वाचे कंपाऊंड्स आहेत. नंबर 1 हायड्रोजन हलाइड म्हणजे HX. नंबर 2 फॉस्फरस हलाइड, त्याच्यामध्ये PX3 आणि PX5. आणि तिसरा जो कंपाऊंड आहे ज्याचं नाव आहे सल्फोनिल क्लोराइड किंवा थायोनिल क्लोराइड, SOCl2 आपण म्हणतो. अशा प्रकारचे एकूण 3 कंपाऊंड. आणि या 3 प्रकारच्या कंपाऊंडच्या सहाय्यानं आपण या अल्कोहोल मधला OH ग्रुप हॅलोजन ॲटमनं रिप्लेस करतो. मग ह्या तिघापैकी पहिला भाग आपण स्टार्ट केला. अल्कोहोल त्याच्या जोडीला हायड्रोजन हलाइड. ही रिएक्शन तुमच्या समोर आहे. HX म्हणजे हायड्रोजन हलाइड. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण पहिल्यांदा घेतलं HCl, पुन्हा घेतलं मग HBr, पुन्हा घेतला मग HI. आणि ह्या 3 भागापैकी पहिला भाग आपण पूर्ण केला HClचा. मग HCl मध्ये काय होतं तुम्हा सर्वांना माहित आहे. ती पण अभिक्रिया आपली लिहूयात कालची. ROH प्लस HCl. रिएक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेजेंस ऑफ अनहाइड्रस ZnCl2 आणि हिट करू. आता ह्या अभिक्रियेमध्ये काय होईल? या अल्कोहोल मधला जो OH ग्रुप आहे तो रिप्लेस होईल. कशानं? हॅलोजननं. कोण आहे हॅलोजन? Cl, क्लोरीन आहे. हो का. हे अशा प्रकारे रिप्लेस रिएक्शन झाली, सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं याला म्हणतात. आणि मग हे R ला R लिहिलं आपण, हे R लिहिलं. हा OH इथं येईल, हा Cl इथं येईल. म्हणजे दोघं एकमेकाची जागा बदलतील. आणि मग OH च्या ठिकाणी कोण आला? Cl प्लस हे H आणि आलेला OH काय होईल? H2O झाली. आणि अशा प्रकारे हा तुमचा कोण असेल? अल्कोहोल. आणि तयार का झाला? अल्किल क्लोराइड. अल्किल क्लोराइड. बघा, ही पण रिएक्शन आपण काल बघितली. आणि या ठिकाणी एक लक्षात घ्या, क्रियाशीलता कशावर? HCl, HBr, HI याच्यामध्ये HCl ची क्रियाशीलता सर्वात कमी आहे. त्याच्यामुळं HCl साठी आपल्याला अनहाइड्रस ZnCl2 हा कॅटलिस्ट घ्यावा लागतो. अनहाइड्रस ZnCl2 जो लेविस ऍसिड आहे, कॅटलिस्ट म्हणून काम करतो. तो लेविस ऍसिड कॅटलिस्ट म्हणून काम करतो. HCl ची क्रियाशीलता कमी असल्यामुळे त्याचा वापर आपल्याला करता येतो किंवा आपण करतो. आणि पुन्हा अल्कोहोल मध्ये 3 प्रकारचे अल्कोहोल आहेत. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. तिघाचे उदाहरण आपण काल घेतले होते. प्रायमरी अल्कोहोल साठी अनहाइड्रस ZnCl2 ची आवश्यकता असते. त्याचबरोबर हिट सुद्धा करावं लागतं. सेकंडरी अल्कोहोलला मात्र अनहाइड्रस ZnCl2 लागतो, परंतु त्याची क्रियाशीलता थोडी जास्त असल्यामुळं हीट करण्याची आवश्यकता नाही. रूम टेम्परेचरला रिएक्शन होते. आणि टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीत मात्र आपल्याला काहीही घ्यायची गरज नाही. टर्शरी अल्कोहोलची क्रियाशीलता सर्वात जास्त असल्यामुळं अनहाइड्रस ZnCl2 आणि हीट या दोन्ही गोष्टींची आवश्यकता नाही. कॅटलिस्टचा उपयोग करायची आवश्यकता नाहीये. अशा प्रकारच्या काल 3 रिएक्शन आपण पूर्ण केल्या. HClचा एक भाग पूर्ण केला. आणि आज आपण सुरुवात करूयात याच्या पुढील भागाला, ज्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे अल्कोहोल आणि HBr घ्यायचा आहे. आधी काय घेतला? अल्कोहोल आणि HCl. आता घेऊयात अल्कोहोल आणि HBr. आणि पुन्हा घेऊयात अल्कोहोल आणि HI.
अशा प्रकारचे एच मध्ये 3 उदाहरणं, HCl, HBr, HI. प्रत्येकामध्ये थोडा थोडा फरक आहे. काय फरक आहे तुमच्या समोर मी सांगतोय. त्याच्यामधला एक भाग आपण पूर्ण केला आणि जो भाग आपण पूर्ण केला तो आहे HCl चा. आणि एक वाक्य कधीही विसरू नका ह्या सगळ्या रिॲक्शन मध्ये. प्रत्येक रिॲक्शन मध्ये अल्कोहोल मधला OH ग्रुप हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस होतो. OH group of the alcohol is replaced by the halogen atom. It is common for all the reactions which are present in front of you. Now let us consider this is the reaction. In this reaction, what happened? This is the OH group, and this OH group is replaced by this Cl minus nucleophile. As a result of this, we get the alkyl chloride. म्हणून आपण या ठिकाणी एक वाक्य विसरायचंच नाही. प्रत्येक रिॲक्शन साठी कॉमन गोष्ट आहे. प्रत्येक रिॲक्शन मध्ये अल्कोहोल मधला OH ग्रुप हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होतो. मग हॅलोजन कधी Cl असेल, हॅलोजन कधी Br असेल, हॅलोजन कधी I असेल, पण प्रत्येकासाठी कॉमन पॉइंट आहे. अल्कोहोल मधला OH ग्रुप हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होतो. हे वाक्य कधीही विसरायचं नाहीये. आता आपण सुरुवात करूयात. अल्कोहोल आणि HBr यांच्या साह्यानं अल्किल ब्रोमाइड तयार करू आपण. अल्किल हलाइडचं उदाहरण नाही ते. ठीक आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. प्रत्येक रिॲक्शन घेतला अतिशय सोपा भाग आहे. गावळ करायचं नाही काय, व्यवस्थित आणि सावकाश बघायचं आपल्याला. पळून जायचं नाही आपल्याला कुठं. ठीक आहे का? हा, बघा आता तुमच्या समोर काय चॉईस आहे. अल्कोहोल हे कंपल्सरी आहे, कारण पहिल्या पद्धतीचं नावच आहे अल्कोहोल पासून. म्हणजे अल्कोहोल इज कंपल्सरी. अल्कोहोल प्रत्येकाला घ्यायचं आहे. आपली अल्किल हलाइड तयार करण्याची पहिली पद्धत, त्याच्यामध्ये अल्कोहोल पासून आपण तयार करत आहोत. परंतु अल्कोहोलच्या जोडीला आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स घेत आहोत. पहिल्यांदा घेतलं HX आणि त्याच्यामध्ये पुन्हा 3 पर्याय HCl, HBr आणि HI. पुन्हा घेणार आहोत फॉस्फरस हलाइड PX3PX5 आणि पुन्हा घेणार आहोत आपण थायोनिल क्लोराइड म्हणजे SOCl2 किंवा सल्फोनिल क्लोराइड. हा, एक एक रिॲक्शन नीट लक्षात ठेवा. मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय मुद्दाम करण्यासाठी. आता घेऊयात अल्कोहोल आणि HBr. रिॲक्शन कशी होईल तुमच्या समोर. परंतु रिॲक्शनला स्टार्ट करण्याच्या अगोदर एक वाक्य सांगतो. आता एक लक्षात ठेवा, HBr जो असतो ना त्याची क्रियाशीलता जास्त आहे HCl पेक्षा. HCl पेक्षा HBr ची रिॲक्टिव्हिटी ही जास्त आहे. त्याच्यामुळं HBr साठी अनहायड्रस झेडियम Cl2 ची आवश्यकता नाही. पहिलं महत्वाचं वाक्य. कॅटलिस्ट, कोणता कॅटलिस्ट? अनहायड्रस झेडियम Cl2 is not required. नीट ऐका बरं का, एक एक वाक्य. एका वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या. पहिल्यांदा हे महत्वाचे पॉइंट लक्षात घ्या. हे लिहावे लागते फळावर करण्यासाठी बरं का. ठीक आहे, शिकवत असताना कुठं अडचण असेल तर कमेंट करा, म्हणजे मला सुधारणा करता येईल माझ्यामध्ये सुद्धा. म्हणजे शिकवत असताना कधी का प्रॉब्लेम झाला तर यू कॅन कमेंट. ओके, हा, म्हणजे मला पण लक्षात ठेवा हे असं असं तसं. ओके, व्हॉट एव्हर मे बी द प्रॉब्लेम्स दॅट कॅन अंडरस्टूड. ओके, हा, पहिलं कळालं किंवा HBr ची क्रियाशीलता जास्त असल्यामुळं कॅटलिस्ट अनहायड्रस झेडियम Cl2 ची आवश्यकता नाही. कळालं का? HCl ला घेतलं, क्रियाशीलता कमी होती म्हणून. HBr ला का बरं घेतलो नाही? अरे HBr ची क्रियाशीलता कमी जास्त आहे HCl पेक्षा, त्याची आवश्यकता नाही म्हणून घेतला नाही. नंबर 1. नंबर 2, आता हा जो तुमचा कंपाऊंड आहे कोण HBr, हे सित्तू मध्ये तयार करतात. सित्तू मध्ये HBr इज प्रिपेअर्ड इन सित्तू. इन सित्तू म्हणजे काय हो? HBr is prepared in situ. एक एक वाक्य ऐका बरं का. प्रिपेअर्ड इन सित्तू. आता प्रिपेअर्ड इन सित्तू म्हणजे काय माहिती आहे का? ड्युरिंग द रिॲक्शन. प्रिपेअर्ड ड्युरिंग द रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन होतानाच HBr तयार करायचं. कुणापासून? NaBr आणि कॉन्सन्ट्रेट H2SO4. म्हणजे काय? NaBr अधिक कॉन्सन्ट्रेट H2SO4 ह्या दोघांच्या साह्यानं HBr तयार करायचं. म्हणून एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. HBr इज प्रिपेअर्ड इन सित्तू फ्रॉम NaBr घ्या किंवा त्याच्याऐवजी घ्या KBr चालतंय. आणि कॉन्सन्ट्रेट H2SO4 हे एक महत्वाचं वाक्य आहे. परंतु हे तुम्ही कुणासाठी घेऊ शकता? फक्त प्रायमरी अल्कोहोलसाठी. सेकंडरी अल्कोहोलसाठी कॉन्सन्ट्रेट H2SO4 चा वापर करता येत नाही.
टर्शरी अल्कोहोलसाठी कॉन्सन्ट्रेट H2SO4चा वापर करता येत नाही. फक्त ही कंडिशन आपण कुणाला वापरू शकतो? प्रायमरी अल्कोहोलला. सेकंडरी अल्कोहोलला ह्याची आवश्यकता नाही. टर्शरी अल्कोहोलला ह्याची आवश्यकता नाही. आवश्यकता का नाही? कारण कॉन्सन्ट्रेट H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काम करतो. डिहायड्रेटिंग एजंट. कॉन्सन्ट्रेट H2SO4 काय म्हणून काम करतो? डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काम करतो. आणि मग काय होतं? त्याचं डिहायड्रेशन होतं आणि अल्किन तयार होतं. आपल्याला पाहिजे अल्किल हलाइड, तयार होऊन बसलं अल्किल. कसं करावं आता? त्याच्यामुळं सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलसाठी हे NaBr अधिक कॉन्सन्ट्रेट H2SO4चा वापर करायचा नाही. फक्त प्रायमरी अल्कोहोलसाठीच करायचं. तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. सगळं सांगितलं. पहा काय काय सांगितलं. नंबर 1, HBr साठी कॅटालिस्ट अनहायड्रस झेडियम CO2 ची आवश्यकता नाही. नंबर 2, HBr हे सित्तूमध्ये तयार करतात. सित्तूमध्ये म्हणजे ड्युरिंग द रिॲक्शन होत असतानाच त्या रिॲक्शन मिक्सचरमध्ये तयार करत असतात. त्याला म्हणतात प्रिपेअर्ड इन द सित्तू. कोणापासून तयार करतात? NaBr किंवा KBr. आणि कॉन्सन्ट्रेट H2SO4 हे कोणासाठी वापरतात? परंतु फक्त प्रायमरी अल्कोहोलसाठी. सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलसाठी कॉन्सन्ट्रेट H2SO4चा वापर करता येत नाही. कारण हा डिहायड्रेटिंग एजंट आहे. तुमच्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं आणि अल्किन तयार होतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असाव्यात. या अनुषंगानं ही सगळी माहिती सांगितली. आता रिॲक्शनला आपण सुरुवात करू. पहा, आता रिॲक्शन साठी काय घ्यायचं पाहिजे? अल्कोहोल ROH प्लस काय घ्यायचा? HBr. इथं काय कंडिशन घ्यायचं आपल्याला? NaBr अधिक कॉन्सन्ट्रेट H2SO4. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी आपण अनहायड्रस झेडियम CO2 घेतलो नाही. कारण अनहायड्रस झेडियम CO2 या कॅटालिस्टची आवश्यकता नाही. कारण HBr ची क्रियाशीलता जास्त आहे. मी याच्या आधी पण सांगितलं प्रत्येक रिॲक्शन मध्ये होणार काय? अरे होऊन होणार काय? OH ग्रुपचं रिप्लेसमेंट हॅलोजन ॲटम न होण्याशिवाय दुसरं काय होणार आहे? हेच होणार आहे. दुसरं काय बी होत नाही. प्रत्येक रिॲक्शन साठी कॉमन आहे. अल्कोहोल मधला OH ग्रुप हा हॅलोजन ॲटम न रिप्लेस होतो. मग तो हॅलोजन कधी Cl असेल, कधी Br असेल, कधी I असेल. हे असं नाही. ओके पहा, आता हे कोण आहे? अल्कोहोल. कोणता ग्रुप आहे? OH. हा काय होईल? रिप्लेस झाला. रिप्लेस कशानं रिप्लेस होईल? Br न. हो, म्हणजे हॅलोजन ॲटम न. Br हा हॅलोजन आहे. काय झालं? अल्कोहोल मधला OH ग्रुप हा Br न रिप्लेस झाला. आता ह्या प्रोडक्ट तिकडं, म्हणजे ह्याच्या जागेत त्याने गेलं, त्याच्या जागेत हे ना आलं. ह्याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी ह्याच्या डोक्यावर. रिप्लेसमेंट आदला बदल. ह्याच्या जागेत त्यानं गेलं, त्याच्या जागेत ओके. आरला आर, ह्याच्या डोसक्यावर त्याची टोपी आणि त्याच्या डोसक्यावर आरला आर. OH तिकडे गेलं, Br इकडे आलं बघा. हे Br आलं बघा OH च्या ठिकाणी. प्लस हे H, हे OH इथं येईल. हा ना. H आणि OH काय होते? काय सांगितलं? H2O तयार होते. इथे लिहू खाली जागा नाही आपल्याला. संपलं. कोण आहे? अल्कोहोल. हा, हे कोण आहे? अल्किल ब्रोमाइड. झाली रिॲक्शन झाली बघा. अल्कोहोल पासून अल्किल हलाइड तयार झाला. मग तुम्ही म्हणता अल्किल ब्रोमाइड तयार झाला की, अरे अल्किल ब्रोमाइड म्हणजेच अल्किल हलाइड रे येड्या. लक्ष देऊन आहे केड्या, कळते बरोबर, काही अवघड नाही. आता हे झालं आपलं कोणतं झालं? प्रायमरी अल्कोहोलचं. आता सेकंडरी, आता हे झालं अल्कोहोलचं. ह्याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. परंतु मी फक्त एकच उदाहरण दाखवतो प्रायमरी अल्कोहोलचं. लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोलसाठी NaBr आणि कॉन्सन्ट्रेट H2SO4चा वापर करतात. परंतु सेकंडरी अल्कोहोलसाठी NaBr आणि कॉन्सन्ट्रेट H2SO4चा वापर करायचा नाही. जर वापर केला ह्या रिॲक्शन मध्ये, HBrच्या रिॲक्शन मध्ये, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलसाठी जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट H2SO4चा वापर केला तर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याच्या ऐवजी इलिमिनेशन रिॲक्शन होते आणि प्रोडक्ट अल्किन तयार होतो. त्याच्यामुळं सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलसाठी या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट H2SO4चा वापर करायचा नाही. लक्षात ठेवा. मी एक उदाहरण करून दाखवतो. हे जनरल रिॲक्शन आहे. आता एक्झाम्पल,
एक्झाम्पल म्हणजे उदाहरण, एक उदाहरण घेतो फक्त. ठीक आहे. CH3. हां चला पुढे काही CH2 आहे का. CH3 CH2. R म्हणजे अल्की ग्रुप. आरच्या ठिकाणी घ्या अल्की ग्रुप कोणता बी एक. मिथिल घेऊ शकता, इथिल घेऊ शकता. आपण इथिल घेतलं. CH3 CH2 इथिल. पुढे काय OH. हो का इथिल अल्कोहोल झालं. म्हणजे R म्हणजे अल्किल आपण बनवू शकतो इथं R मध्ये. ओके. पुढे काय प्लस HBr. हो का HBr ला HBr. कंडिशन अशीच घ्या जी आहे ती. कोणती NaBr अधिक कॉन्सन्ट्रेट H2SO4. का होणार अल्कोहोल मधला OH का होईल रिप्लेस. कशाने रिप्लेस होईल Br ने. बघा CH3 CH2 ला CH3 CH2. पुन्हा हा OH तिकडे गेला, Br इकडे आला. सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. OH आणि H का होईल H2O. संपली रिएक्शन. लिहा ना इथिल अल्कोहोल आणि इथं इथिल ब्रोमाइड. अशा प्रकारे या ठिकाणी आपण HBr पासून HBr चा वापर करून अल्किल हलाइड तयार केलं. मुख्य भाग आहे अल्कोहोल आणि HX. HX ठिकाणी आपण HCl घेऊ शकतो, HBr घेऊ शकतो, HI घेऊ शकतो. HCl वापरून बघितलं, HBr वापरून बघितलं, आता HI. बस एवढं एक घेऊया आणि या ठिकाणचा हा भाग आपला पूर्ण होतो. तर नाऊ लेट अस कन्सिडर द HI. From alcohol and HI. HI म्हणजे काय हायड्रोआयोडिक ऍसिड. HI चा अर्थ काय होतो हायड्रोआयोडिक ऍसिड. ठीक. HI म्हणजे हायड्रोआयोडिक ऍसिड. आता रिएक्शन परत तसंच एक लक्षात घ्या. HI साठी आपल्याला अनहायड्रस झेडियम Cl2 घ्यायची आवश्यकता नाही. HI ची क्रियाशीलता सर्वात जास्त आहे, त्याच्यामुळे प्रश्न येत नाही अनहायड्रस झेडियम Cl2 चा वापर करण्याचा. HCl साठी फक्त वापरलं ते बी प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल साठी. टर्शियरीला बी लागत नाही. HBr साठी तर गरजच नाही आणि HI ला तर त्याचं नावच नाही. HI ला तर त्याचं नावच नाही. कळालं का नाही कळालं लक्षात घ्या. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगतो या ठिकाणी HI सुद्धा प्रिपेअर्ड इन सितू. हे वाक्य महत्त्वाचं तेवढं लिहू. HI is prepared in situ. आता इन सितू म्हणजे काय ड्युरिंग द रिएक्शन. रिएक्शन होत असतानाच तयार करायचं त्या रिएक्शन मिक्सचर मध्ये. त्याला म्हणायचं प्रिपेअर्ड इन सितू. प्रिपेअर्ड इन सितू मीन्स ड्युरिंग द रिएक्शन. HI इज प्रिपेअर्ड कुणापासून दोघापासून. नंबर 1 पोटॅशियम आयोडाइड Ki प्लस फॉस्फोरिक ऍसिड H3PO4. हो का H3PO4 म्हणजे Ki आणि H3PO4 ह्या दोघांचा वापर करून HI तयार करतात. हे एक वाक्य महत्त्वाचं लक्षात ठेवा. बस संपली. जनरल रिएक्शन घेऊ आणि एक्झाम्पल आपण घेऊ. HBr is prepared in situ from NaBr and concentrate H2SO4. In the similar way, HI is also prepared in situ from Ki and H3PO4. हे दोन महत्त्वाचे वाक्य लक्षात ठेवा. पोटॅशियम आयोडाइड आणि फॉस्फोरिक. ओके बघा जनरल रिएक्शन घेऊ आपण. ROH प्लस HI हे लिहू आपण Ki प्लस H3PO4. रिएक्शन 30 मी याच्या आधी सांगितलंय. प्रत्येक रिएक्शन मध्ये काय घडणार, प्रत्येक रिएक्शन मध्ये अल्कोहोल मधला OH ग्रुप हा हॅलोजन आयटमने रिप्लेस होणार. इथं काय हो का हा OH ग्रुप रिप्लेस कशाने होणार आय ना. हॅलोजन आय आहे हो का. हा OH ग्रुप तिकडे गेला त्याच्या ठिकाणी हो का हा संपलं. फक्त आदला बदल काय होतंय लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. इन ईच अँड एव्हरी रिएक्शन OH ग्रुप ऑफ द अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय द हॅलोजन. हे वाक्य तुमच्या लक्षात असेल तर सांगायची गरज नाही. बाबानो ही रिएक्शन कसली आहे न्यूक्लियोफिलिक
substitution reaction in which OH group of the alcohol is replaced by the nucleophile आणि इथं न्यूक्लिओफाईल आहे I-. समजतंय का? झालं मग आदला बदल झाली, प्रोडक्ट आला. हो का, OH तिकडे गेला, I इकडे आला. ह्याच्या जागेत त्यानं, त्याच्या जागेत ह्यानं. बरं का, हा उड्या मारायचा आहे. ह्यानं इथं उडी घेते, ह्यानं इथं उडी घेते. हो का, आर आमचा असाच अल्किल ग्रुप. हो का, आर ला आर, OH गेला ह्याच्या जागेत, I हिल ह्याच्या जागेत. हो का, I आला, आर I झालं. चला HI हे OH काय होतंय, H2O झालं. ROH म्हणजे काय, अल्कोहोल. लिहिलो ना मी अल्कोहोल. RI म्हणजे काय, आर म्हणजे अल्किल, I म्हणजे आयोडाईड. अल्किल आयोडाईड झाली रिॲक्शन. एक एक्झाम्पल घेऊ, फक्त प्रायमरी अल्कोहोलचं आपण उदाहरण घेऊ. एक्झाम्पल म्हणलं की आरच्या ठिकाणी अल्किल ग्रुप घ्या. मी घेतो इथिल ग्रुप, CH3 CH2 OH प्लस HI. बघा आता काय होईल, आणि HI इज प्रिपेअर्ड इन सिtu कुणापासून, ह्या दोघांपासून, AI प्लस H3PO4. आता काय होईल, तेच होणार आहे. अल्कोहोल मधला OH ग्रुप हा I ने रिप्लेस होतो. झालं, अल्कोहोल मधला OH ग्रुप I ने रिप्लेस झाला. OH गेला इथं, I गेला इथं, ह्याच्या जागेत त्यानं, त्याच्या जागेत. ओके चला, हो का, CH3 CH2 ला CH3 CH2 तसाच आहे. OH आता गेला, जाऊ द्या, ह्याचं नाव घ्यायचं नाही. ह्याच्या जागेत कोण आलंय, I. हो का, I प्लस H आणि OH H2O झालं. आणि ह्याचं नाव आहे CH3 CH2 म्हणजे इथिल, OH म्हणजे अल्कोहोल, याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. हे CH3 CH2 म्हणजे इथिल, पुढे आहे I म्हणजे आयोडाईड. शिकले आपण सगळे. झालं. अशा प्रकारे या ठिकाणी आपली ही रिॲक्शन पूर्ण झाली. अशा प्रकारे आज आपण एक भाग पूर्ण केला. अल्कोहोल पासून अल्किल हालाइड तयार केलं, परंतु अल्कोहोलच्या जोडीला आपण काय घेतलं, HX हायड्रोजन हालाइड. म्हणजे अल्कोहोल आणि हायड्रोजन हालाइड यांच्यापासून अल्किल हालाइड तयार करणे. एक भाग पूर्ण झाला. तुम्हाला माहित आहे अल्कोहोल मधला OH ग्रुप हा तिघाच्या साह्याने रिप्लेस होतो, 3 कंपाऊंडच्या. पहिला झाला आपला पूर्ण हायड्रोजन हालाइड, त्याच्यामध्ये परत HCl HBr HI. दुसरा आहे फॉस्फरस हालाइड PX3 PX5 आणि तिसरा आहे थायोनिल क्लोराइड म्हणजे SOCl2 म्हणजे सल्फोनिल क्लोराइड. एक भाग पूर्ण झाला, अजून 2 भाग राहिलेत. स्टेप बाय स्टेप आपण घेत जाऊ. आणि ह्या रिॲक्शनवर प्रश्न मी देतो, एक खास तासच घेतो. प्रश्न उत्तर म्हणजे कसे प्रश्न विचारतात, कसे उत्तर येतात ते पण आपल्याला घेता येतं. व्यवस्थित बघा, गडबड करू नका. रिॲक्शन्स ह्या सगळ्या फार सोप्या आहेत, फक्त व्यवस्थितपणे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. कळलं का? बघा, लिहून घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारचा काय अडचण असेल तर कमेंट करा, त्याच्यावर पुन्हा आपण चर्चा करूयात. आता पुढची रिॲक्शन आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.